हॅलो, कसे आहात सगळे? मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. जय भीम सगळ्यांना. तर आज मी आजच्या व्लॉगमध्ये थोडीशी लग्नाची आमची तयारी कशी चाललेली आहे ते तुम्हाला शेअर करणार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये जर तुम्हाला थोडंसं काही मिसिंग वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर सकाळी इथे म्हणजे जवळपास आता 8:30 वाजलेले आहेत. इथे माझं अंघोळ पाणी झालेलं आहे आणि आज काही मी माझ्या घरातली अशी डेली कामं दाखवणार नाहीये जी आपली रोजचीच असतात. तर आज ना मी लग्नाची तयारी कशी चाललेली आहे आमच्या घरामध्ये तर ते तुम्हाला दाखवते. तुम्ही देखील म्हणत असाल की नेहमी नेहमी लग्नाची तयारी वगैरे करते पण दाखवत तर काही नाही. तर आज थोडीशी ती देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तर आज ना इथे केस वगैरे धुतले मी व्यवस्थित पुसून घेतले आणि आता ही जी क्रीम आहे ना मॉइश्चरायझर तर ते थोडंसं करून घेते. म्हणजे थोडंसं स्किन केअर आणि हेअर केअर केलं की मग माझं आता पुढील काम करायला मी रिकामी. तर काल माझ्या नंदेचा फोन आला होता आणि नणंद म्हणाली की आज आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे जो आपण आहेर वगैरे करणार आहोत ना तर त्या आहेर लिस्टनुसार आपल्याला सगळ्यांना पॅकिंग करायची आहे त्याची. तर मग आज लवकर जरा दुपारी येशील तर म्हटलं ठीक आहे. पण त्याआधी मला इथे सगळं घरातलं माझं आवरून जायचं होतं. तर तीच सगळी चाललेली आहे तयारी. तर इथे मी मॉइश्चरायझर लावून घेतलंय. मस्तपैकी स्किन अशी सॉफ्ट लागते. पण गरमी इतकी आहे ना, तर त्या गरमीमध्ये देखील मला अशी मॉइश्चरायझर क्रीम लावावीशी नाही वाटत. पण तरी देखील लावणं गरजेचं आहे. आणि आता ना 1 ते 2 दिवसापासून मी कंटिन्युअसली आपलं जे ज्वारीचं पीठ असतं, तर भाकरी वगैरे करून झाल्यानंतर थोडीशी अशी रवाळ पावडर राहते पिठाची. तर त्याच पिठाची पावडर थोडंसं हातावर घेऊन पाणी आणि हळद घेऊन ते मिक्स करून त्याच पिठाने मी काय करते पूर्ण चेहरा स्क्रब करून घेते. त्याच्यामुळे जेवढी डेड स्किन वगैरे असेल ना ती पूर्णपणे निघून जायला मदत होते. तर मॉइश्चरायझर लावलेलं आहे आणि आता केसांना मी हेअर सिरम लावते. तर त्याआधी थोडंसं ना लिप बाम लावून घेते. लग्नाची तारीख जवळ येत चाललेली आहे आणि आता थोडीशी आपल्या स्किनकडे देखील आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ना काही ज्या गोष्टी आहेत तर ते मी आता हल्ली कंटिन्युअसली फॉलो करते. जसं की चेहरा जो आहे तो छान असं पिठाने स्क्रबिंग करणं. कुठलंही केमिकल वगैरे वापरत नाही मी. ज्वारीच्या पिठामध्ये थोडीशी हळद आणि पाणी किंवा कच्चं दूध घालून मस्तपैकी त्याने ना स्किन स्क्रब करून काढायची. असं आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा जरी केलं ना, तर खूप छान अशी आपली स्किन दिसते टवटवीत वगैरे. आणि छान असं मॉइश्चरायझर लावायचं. रात्री झोपल्यानंतर देखील तुम्ही लावू शकता आणि सकाळी देखील अशा पद्धतीने लावायचं. तर थोडंसं हेअर सिरम आता ह्या ओल्या केसांमध्येच लावून घेते. ओल्या केसांमध्येच हेअर सिरम लावायचं, म्हणजे केस जे आहेत ना गुंता वगैरे होत नाही. तर व्यवस्थित करून घेतलेलं आहे. हेअर सिरम लावून घेतलंय आणि आता थोडंसं लिप बाम वगैरे लावून घेते. तर ओठ देखील आपले मस्तपैकी सॉफ्ट वगैरे असले पाहिजे. तर त्याच्यामुळे थोडंसं 15 ते 20 दिवस आधीपासूनच आमच्या सगळ्यांची ही तयारी सुरू झालेली आहे. तसं बघायला गेलं तर हे आपण नेहमीच डेली रुटीनमध्ये फॉलो केलं पाहिजे आणि हे माझं डेली रुटीन आहे स्किन केअरचं. तर आता इथे मला एक तुमच्याशी गोष्ट शेअर करायची आहे. हे माझे केस आहेत ना, तर हल्ली मध्यंतरी ना खूप गळत होते आणि म्हणून मग मी ना थोडंसं असं आपण म्हणतो ना आरशामध्ये बघतो. तर तसं आरशामध्ये बघून मी माझे केस जरा बघत होते, की नक्की काय प्रॉब्लेम आहे. भरपूर केस गळतायत. तर अक्षरशः ना इथे माझ्या डाव्या साईडला डोक्याच्या बरोबर भांगाच्या डाव्या साईडला थोडासा असा पॅच दिसतोय आणि केस तिथे ना बऱ्यापैकी तिथले गळालेले आहेत. तर मला असं वाटतं त्याला चाई पडणे असं म्हणतात वाटतं आणि त्याच्यावरती ना मला प्लीज कमेंट करून सांगा की त्याच्यावर काही उपाय आहे का. जर असेल ना आणि 100% वर्क होणार असेल ना तर मी तो नक्की करेल, कारण की मलाच आता माझ्या केसांची काळजी वाटायला लागली आहे. तसं तर मी माझ्या केसांना दुसरं काहीच लावत नाही. मेहंदी, आवळा पावडर सोबतच इंडिगो हे असेच हर्बल प्रोडक्ट वापरते मी. बाकी शॅम्पू आणि हेअर सिरम हेच असतं केसांना. तरी देखील होतंय तसं का होतंय माहिती नाहीये. तर इथे मी हॉलमध्ये आले आणि आता ना ह्या पत्रिका बघा, या लग्नाच्या पत्रिका छापलेल्या आहेत नवरीच्या. तर आता ती पत्रिका ना रात्री आणल्या होत्या या, पण रात्री काय मी एकदा बघितलं आणि ते ठेवून दिलं. पण मला ना ह्याची अशी एक डिजिटल पत्रिका बनवायची आहे, जसं की WhatsAppला आपण पाठवतो ना तसं. तर तशा पत्रिका बनवण्यासाठी इथे ना मी थोडेसे फोटो वगैरे काढून घेते ह्या पत्रिकेचे.
आणि फोटो काढून झाल्यानंतर याची एक छान अशी म्हणतो ना आपण व्हॉट्सअपला पाठवण्याची जी पत्रिका असते तसं बनवण्याचा मी प्रयत्न करेन आणि जमला का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला असं नेहमी वाटतं आपल्याकडे जे कलागुण आहेत ना त्याचा वापर आपण नेहमी करावा. तर तेच मी थोडंसं करण्याचा प्रयत्न करते. तर पत्रिकेचे थोडेसे 3 ते 4 फोटो मी काढून घेते आणि असे 3 ते 4 असे हे बनवणारे पत्रिका मी आणि त्याच्यापैकी एक जर मला चांगली वाटली तर मग मी ती शेअर करणार आहे. तर बघू आता इथे त्याला वेळ लागणार आहे, पण आता सध्या तरी मी याचे फोटो वगैरे काढून घेते आणि मग माझ्या पुढच्या तयारीला लागते. तर ही बघा अशा पद्धतीची ही पत्रिका मी तयार केलेली आहे व्हॉट्सअपला सर्क्युलेट करण्यासाठी. बऱ्याचशा होत्या पण त्यापैकी ही आवडली म्हणून ही शेअर केली मी. आणि आता इथे ना मी माझ्या नंदेच्या घरी आली आहे. हे माझ्या नंदेचं घर आहे आणि नवरी बघा ही समोर बसली आहे व्हाईट क्रॉप टॉप घालून. आणि हे सगळं बस्त्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे जे आपले नातेवाईक किंवा जे कोणी फ्रेंड सर्कल वगैरे आहे तर त्यांना आहेराच्या साड्या वगैरे ते पॅकिंग करायचं काम चाललंय. तर हे काम करत असताना बराचसा म्हणजे खूप गोंधळ उडतो. तर अशा वेळेस ना आम्ही काय केलेलं म्हणजे आम्ही तिघांनी म्हणजे माझे मिस्टर, मी आणि माझी नणंद तिघजण आम्ही म्हणजे साधारणपणे 15 ते 20 दिवसा अगोदर एकत्र बसून अशी लिस्ट वगैरे काढली आणि म्हणजे कुठून किती माणसं येणार आहेत लग्नाचे तर त्यानुसार त्यांची नावं लिहिली आणि त्यानुसार कोणाला 9वारी कोणाला 6वारी अशा साड्या वगैरे लागतात. तर त्याचं नावं वगैरे लिस्टनुसार तयार करून तर ते आम्ही या पिशवीमध्ये भरतोय आणि या पिशवीवरच त्या व्यक्तींची नावं घालणार आहे. म्हणजे आयत्या वेळेला गोंधळ नको. तर असं थोडंसं प्लॅनिंग असलं ना तर काही गोंधळ होत नाही. आणि ह्या बघा ज्या वेळेस आम्ही तो बस्ता बांधून आणला होता ना तर तो माझ्या घरामध्ये होता. त्याच्यानंतर तो परवाच्या रात्री यांनी आणला नंदेने आणि तो ना या अशा मोठ्या बॉक्समध्ये या पिशव्या भरून ठेवलेल्या. तर याच पिशव्यांमधून आता ह्या साड्या वगैरे काढलेल्या आहेत. आणि ही जी बॅग आहेत ह्या दोन ती काळी बॅग ती नवरीला देणार आहोत आम्ही तिच्या वस्तू सगळ्या पॅक करून. आणि ही जी मोठी बॅग आहे तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या साड्या आता मी भरून ठेवते. तर बऱ्यापैकी नवरीची लग्नाची तयारी झालेली आहे आणि आता तिला ना उद्या परवा पार्लरवालीची अपॉइंटमेंट देखील घेतलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं इकडे ना लग्नाची तयारी करत असताना अजिबात घाई, गडबड, गोंधळ आणि अवास्तव असा आवाज वगैरे अजिबातच नाहीये. तर सगळं काही सिस्टमॅटिकली आम्ही जे लिस्ट केल्याप्रमाणे ते त्या दिवशी आम्ही खरेदी करून आलो. जसं की लग्नाचा बस्ता एके दिवशी खरेदी केलेला आहे. त्याच्यानंतर नवरीच्या साड्या आणि घरातल्या साड्या एके दिवशी खरेदी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर एखाद्या दिवशी भांड्याचा जो सेट आहे म्हणजे नवरीला संसार सेट द्यायचा आहे तो खरेदी केलेला आहे. ब्लाऊज वगैरे शिवायला टाकलेले आहेत. ज्वेलरी वगैरे जे काय आहे ते देखील ज्यावेळेस आम्ही नवरीच्या साड्या खरेदी करायला गेलो त्याच दिवशी खरेदी केलेलं होतं. आणि आणखीन भरपूर असे लहान मोठ्या गोष्टी आहेत तर त्या देखील आम्हाला करायच्या आहेत. तर असं मस्तपैकी गप्पा गोष्टी करत आम्ही इथे ना मस्त पॅकिंग चालू आहे. आणि ही माझी नणंद आहे आणि तो जो सोफ्यावर पडलाय तो पाहुणा आलाय गावावरून लग्नासाठी. तर त्याची मम्मी येणार 2 ते 3 दिवसामध्ये. 14 तारखेला लग्न आहे 14 जूनला आणि त्याच्या 1 ते 2 दिवस आधीच पाहुणे येतील. आठवडाभर वगैरे असं काही येऊन बसणार नाहीये. आणि त्याच्यानंतर काय जूनच्या पहिल्या वीकमध्ये तर शाळा सुरू होते मुलांची म्हणजे साधारणपणे 10 ते 12 तारखेपासून. त्याच्यामुळे पाहुणे पण जास्त काही लग्नाला कोणी येतील तर ते पण आपण सांगू शकत नाही. तर जे येणार आहेत खात्रीपूर्वक तर ते लग्नाच्या 1 दिवस अगोदर येतील असं कळवण्यात आलेलं आहे. तर त्यानुसारच आमची सगळी तयारी चाललेली आहे. पण इतकं सिस्टमॅटिकली सगळं काम होतंय तर छान वाटतंय. गडबड गोंधळ वगैरे अजिबातच नाहीये. तर साड्या वगैरे ह्या सगळ्या मोठ्या बॅगमध्ये भरलेल्या आहेत मी आणि आता हे पॅक करते आणि बॅग एका साईडला ठेवून देते. तर आता नवरीला हळद साधारणपणे 12 तारखेला लावायचं ठरलेलं आहे. 13 तारखेचा एक दिवस मध्ये जाईल, 14 तारखेला लग्न आणि 11 तारखेला तिला मेहंदी वगैरे लावण्यात येईल. तर मेहंदीसाठी पण आम्ही कोणाला ऑर्डर दिली ते देखील मी सांगते. तर म्हणजे माझ्या माहितीनुसार ज्या मेहंदी आर्टिस्ट असतात शक्यतो लेडीज पार्लरवाल्या तर त्या ना जास्त म्हणजे चार्जेस करतात मेहंदी लावण्याचे. ते एक आर्ट आहे आणि त्यानुसार ते पैसे चार्ज देखील करत असतील. पण कसं आहे प्रत्येक वेळी आपण आपलं बजेट देखील बघून काही गोष्टी
गोष्टी केल्या पाहिजेत. तर आम्ही ज्यावेळेस साड्या खरेदी करायला गेलेलो ना कल्याण मार्केटमध्ये, तर म्हणजे कल्याण मार्केटमध्ये जे काही रुखवताचं काही सामान होतं त्यावेळेस, तर तिथे मार्केटमध्ये ना असे काही असे माणसं बसलेली असतात मेहंदी लावण्यासाठी स्पेशली, आणि ते लोक ना ऑर्डर देखील घेतात स्पेशली नवरी मुलीच्या. तर त्यातल्याच एका मुलाला आम्ही लग्नाच्या मेहंदीची ऑर्डर दिली स्पेशली नवरीची, आणि त्यांनी 1,500 ठरवले. हीच जर ऑर्डर आम्ही बाहेर कुठे दिली असती कुठल्या लेडीजला तर नक्कीच जास्तच पैसे घेतले असते. तर आमच्या बजेटमध्ये बसलं आणि म्हणून मग आम्ही तिथेच ती ऑर्डर दिली. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.